रणजितदादांचे वडील माननीय लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर साहेब तेही खासदार होऊन गेले. तुम्ही त्यांच्या फंडातून फलटण शहरासाठी काय झालं तेही सांगा. रणजितदादा स्वतः खासदार होते, केंद्रात त्यांची सत्ता होती. त्या सत्तेचा वापर करून, त्या संधीचा वापर करून त्यांना किती गोष्टी करता आल्या असत्या. प्रत्यक्षात त्यांच्याकडून फक्त लॅम्पच आलेत शहरात. असा सर्वे करताना लोक म्हणत होते की अक्षरशः पोट फुटून मरतील महिला, पण त्यांना घरी गेल्याशिवाय पर्याय नाही कुठं. तरुण पिढीचं असं आता म्हणणं आहे की किती दिवस अजून आम्ही हे राजकारण रस्ता, स्वच्छता आणि पाण्याच्या याच्यावरच करायचं, की तरुण पिढीची आता नीड जास्त आहे, तुम्हाला पण माहिती आहे. हो बरोबर आहे. आणि पाणी, रस्ता ह्या मुद्द्यांवर मी तर बोलत नाही. मी सांगतो मी कशावर फोकस करतो. मी नेहमीच सांगत आलो, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या प्रश्नांवर मी भर देतो. तरी पण फलटणमध्ये फिरताना एक खराब परिस्थिती म्हणता येईल स्वच्छतागृहांची, की स्वच्छतागृह नाहीत आणि जे आहेत ते अशा स्थितीमध्ये आहेत की ते जाऊ शकत नाही. महिलांसाठी पण आहेत, तर त्या महिलांच्या मध्ये पुरुषच जातात आणि महिला तर त्या जाऊ शकत नाही तिथे. आणि असा सर्वे करताना लोक म्हणत होते की अक्षरशः पोट फुटून मरतील महिला, पण त्यांना घरी गेल्याशिवाय पर्याय नाही कुठं. नाही, ज्या त्यावेळी बाथरूम, टॉयलेटचा विषय हा मार्गी लावण्यात आलाय. म्हणजे मुताऱ्या जसं ते म्हणतात की फलटणमध्ये नाहीच आहेत, तसं नाहीये. आहेत. लोकसंख्या वाढत गेली. जेवढं आपल्याला करता आलं आपण केलं. आता रणजितदादा स्वतः खासदार होते, केंद्रात त्यांची सत्ता होती. त्या सत्तेचा वापर करून, त्या संधीचा वापर करून त्यांना किती गोष्टी करता आल्या असत्या फलटण शहरासाठी. आपण शहरापुरतं बोलतोय, तालुका सोडून द्या, ग्रामीण सोडून द्या, आपण शहरापुरतं बोलतोय. त्यांना किती गोष्टी करता आल्या असत्या. ते जाहिराती करतात, ते पुस्तकं दाखवतात, कागद दाखवतात की हे केलं ते केलं, पण प्रत्यक्षात त्यांच्याकडून फक्त लॅम्पच आलेत शहरात. त्याच्या व्यतिरिक्त काहीच आलं नाही. त्यांना मोठी संधी मिळालेली ना. रणजितदादांचे वडील माननीय लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर साहेब तेही खासदार होऊन गेले. तुम्ही त्यांच्या फंडातून फलटण शहरासाठी काय झालं तेही सांगा. त्या गोष्टीचा उल्लेख करा. ती मोठी संधी होती. जसं खासदार की म्हणजे मोठं पद. त्यानंतर त्यांचे आमदार निवडून आले. आता आमदारांचा मुद्दा होता. आमदार म्हणत होते फलटणची बारामती करू, हे ते म्हणजे ते म्हणत होते का रणजितदादा म्हटले मला नेमकं माहित नाही, पण फलटणची बारामती होताना दिसतेय का? काहीच बदललं नाहीये. जसं आहे तसं आहे. आणि फलटण आणि बारामतीची तुलना कशी होती, बारामतीला फंड किती गेलाय आणि फलटणला किती आलाय हे सगळ्यांना माहितीये. तुलनाच होत नाही. म्हणूनच मी सुरुवातीलाच तुलना केली ती इतर नगरपालिकांशी केली, आजूबाजूच्या शहरांशी केली. आजूबाजूतल्या तालुक्याच्या शहरांशी जर का तुलना केली तर मग फलटणमध्येच राहायला माणसं काय येतात? इथून इंदापूरमध्ये राहायला का नाहीत जात? इथून दहिवडीत राहायला का नाहीत जात? इथून लोणंदला का नाहीत जात?